ओके, पहा विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारचा प्रश्न भरपूर वेळा पोलीस भरतीला विचारलेला आहे. तरी पण मुलं हा प्रश्न बघून भरपूर मुलं हा प्रश्न स्किप करतात. तर या प्रश्नाच्या आपण शॉर्टकट पद्धतीने हा प्रश्न कसा सोडवला जाऊ शकतो ती एक ट्रिक बहुत पहा. प्रश्न काय आहे, एका निवडणुकीमध्ये 2 उमेदवार उभे आहेत. त्यापैकी एका उमेदवाराला एकूण मतदानाच्या 30% मतदान झाले तरी तो 16,000 मतदानांनी पडला, तर त्या मतदान केंद्रातील एकूण मतदान किती? तर सपोज आपण ते 2 उमेदवाराला आपण एकाला X म्हणूत आणि एकाला काय म्हणूत Y म्हणूत. पहा आता त्यांनी काय सांगितले, पहा एका उमेदवाराला एकूण मतदानाच्या 30% मतदान झाले. म्हणजे सपोज Xला किती झाले? 30%. उरले किती? एकूण 100% असतील ना, म्हणजे उरले किती? 70%. 70% कुणाला झालं? Yला झालं, बरोबर? Yला झालं. तर पुढं काय सांगितलं, तरी तो 16,000 मतदानांनी पडला. म्हणजे याच्यातला डिफरन्स घ्यायचा. पहा याच्यातला डिफरन्स किती आहे? 40%. किती आहे? 40%. म्हणजेच 40% बरोबर 16,000. तर त्यांनी विचारलं आहे काय, पहा तर त्या मतदान केंद्रातील एकूण मतदान किती? म्हणजे 100% इज इक्वल टू व्हॉट? तर काय करायचं, पहा तिरकस गुणा करायचं. X इज इक्वल टू 16,000 इंटू 100 अपॉन 40. 0 0 कॅन्सल झाला. 4 चौक 16 म्हणजे 1 2 3 4. म्हणजेच एकूण मतदान किती झालं? 40,000. एकूण मतदान किती झालं? 40,000. पहा ओके, समजलं? थँक्यू.